नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14. श्रोते मंडळी, मागच्या भागामध्ये आपण अध्याय 13 पूर्ण घेतला होता. या भागामध्ये आपल्याला अध्याय 14 वाचायचा आहे. चला तर मग वाचनाला सुरुवात करू. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणाबद्दल लिहून पाठवा. चला तर मग आता आपण वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे कौसल्यात्मजा रामराया, हे रघुकुल कुलभूषणा करुणालया, सीतापते कराल दया. आता या लेकरांसी ताटिका त्वा उदरली, अहिल्याशिळा सजीव केली. शबरीची पुरविली इच्छा तू दशरथे, भक्त रक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन. वानर केले बलवान केवळ आपल्या कृपेने, शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी. बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण, जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंदकंदा. दैन्य दुःख आपदा त्याच्या त्वा वारिल्यास, हे मनी आणावे दासगणूस सांभाळावे. बालकाने धावावे हे जननिविन कोणाकडे. तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू. भवनदीचे भव्यतारू तूच की रे रामराया. एक खेरडे गावाचा रहिवासी, मेहकर तालुक्याचा बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता. विधो हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते त्याचे मन. गृहस्थश्रमी चालवी. श्रोते या प्रपंचात संकटे इति आतुनात, परी नाही पहा सुटत लोभ त्यांचा मानवा. या बंडू तात्या घरी पाहुणे इति वरचेवरी, तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगे. ऐसा क्रम चालला, संचय अवघा संपला. आली पाळी बिचाऱ्याला कर्ज काढणे साऊचे. घरदार पडले गहाण, अगणित झाले तया ऋण. लोकांप्रती दावण्यावदन लाज वाटू लागली. विकावया न काही उरले, सदनावगे साफ झाले. भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णावी. तगाती करीती सावकार, शिपाई धाडून वरचेवर. भागवण्यासी 2 प्रहर, अडचण पडू लागली. कांता बोले टाकून, मुले करीती अपमान. पत गेली उडून, उसने न कोणी देती हो. ऐशा तापे तापला, जीव द्या तयार झाला. पैसा संपता प्रपंचाला, काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान, तेच दुःखाचे निकेतन. संपून गेल्यावरी धन, सहज होते न्याय हा. बंडू तात्या विचार करी, जीव कोठे देऊ तरी. अफू खाऊन मरू जरी, तरी ती घ्याया पैसे नसे. जरी जाऊन विहिरीवरी, जीव हा मी देऊ तरी. तितक्यात कोणी येऊन वरी, जरी मला काढल्यास जीवही न जाईल. उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला. यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया. आत्महत्येचा ते ठाया, दोषही ना लागेल. ऐसा करुणी विचार पडला घराच्या बाहेर. अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला. एक लंगोटी घातली, राख अंग लाविली. त्याने ही युक्ती केली, ओळख आपली बुजवावया. श्रोते अब्रुदारासी, जननिंदेचे मानसी. भय वाटे हरणेशी, हे सकळांसी ठाऊक. बंडू तात्या म्हणे मनी, हे दीनदयाळ चक्रपाणी. अवकृपा मजला गुणी, कारे ऐसी केलीस. तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा. तू रंकाचा करसी राजा, ऐसे किल्ले पुराणी. ते सर्व खोटे झाले, प्रत्ययासी माझ्या आले. व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी. याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम. ऐसे मनी बोलला, तिकीट घ्यायला लागला. तो एक भेटला विप्र त्याचे स्टेशनात. आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे. घेऊन दर्शन संतांचे, मग जावे हरिद्वारा. आपल्या वराड प्रांतात श्रीगजान महासंत आहेत. उतरले साप्रत त्यांच्या दर्शना जाय तू. संत दर्शन आजवरी, वायान गेली भूमीवरी. उगीच त्रासून अंतरी, भल ते काही करू नको. ऐसे बोलता ब्राह्मण, तात्या गेला घोटाळून. म्हणे हा मनुष्य कोण, अवचित मसी भेटला. किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून.
भले काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा. काही असो शेगावासी जाऊन वंदो समर्थासी ऐसे बोलू न मानसी शेगावासी पातला. दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज बदले हसून कार्य देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडुता त्या. अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया परत आपल्या घरी जाया वेळ वेढा करू नको. तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखिले का सांग त्याला तो कोण होता हे काही. जा आता घरी परत राहू नको लवही येथं बापा तुझ्या मळ्यात आहे का मसोबा. त्या मसोबाच्या पूर्वेसी बाभोळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीसी 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूचे एकटा करिसाचे खाली 3 फुटाचे द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा देऊनी ऋणमुक्त होई खरा. नको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खेरड्यास परतून राख पुसून अंगाची. रात्रीची या वेळेला मळ्यात मसोबापाशी आला बाभुळी खाली लागला जमीन खोदावया कारण. तो 3 फुटावर लागली श्रोते घागर एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शत पडल्या त्याच्या दृष्टीप्रत. मग काय विचारता करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून. त्याच द्रव्य करून फेडिले त्याने अवघे ऋण. मळा होता पडला गहाण तोही आणीला सोड ओनी. घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेची साची. वृत्ती बंडुता त्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हाता वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे. बंडुता त्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे गेले येणे पहा शेगावा. दान धर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननाच्या पदीला झाला लीन अनन्य भावाने. तै महाराज वदले त्यासी आम्हास कारे वंदिसी जाने तिला आहे तुसी द्रव्य घटतो वंदिस तया. आता तरी इथून खर्च करावा सांभाळून उगे न करी उधळेपण त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची सदैव करी भक्ती. तो न अपेक्षी कदाच तुला ऐसा उपदेश ऐकिला समर्थासी वंदून भला. बंडुता त्या गावास गेला आपल्या ती आनंदे. एकेकाळी सोमवती पर्व आले निश्चिती जी का मावशा येती सोमवारी ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. ही तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील भंकटलाला मारुती चंद्रभान बजरंगलाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. भंकटलाला म्हणे अवघ्यासी आपण जातो नर्मदेसी घेऊ सांगा ते महाराजासी. स्नान करा या नर्मदेचे. चौघे मठा माझी आले समर्था विनवू लागले. ओंकारेश्वरी गुरुमावले चला मुच्या समवेत. तुम्ही असल्या बरोबर काळाचाही नाही दर. झाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार मातेविना नाही पहा इतरांना आमुची विनंती हीच चरणा. न्यावे आम्हा नर्मदेसी तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून. बालहट्ट लागून जननी तीच पूर्वी तसे. महाराज म्हणाले तयासी आहे नर्मदा माझ्यापाशी. उगीच त्रास द्यासी जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथी राजा पूर्वकाली
आता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिगंत तयाची कीर्ती जसे श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगदोद्धार तिथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली जा जा तुम्ही तयास्तला भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मजला गुण ऐसे एकता चौघे जण घट्ट धरिती पायाला काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथेच कराया गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला ना आग्रह करावे माझे वचन मानावे आता तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपणान जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरा आले परवासाठी मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट मुंगीलाही नसे वाट जाया घराच्या मंदिरी कोणी स्नानास उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागली मंदिरात कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागली मेवा थळव्या मागे लागला थवा तेथे भजन करांचा पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणान कळे रम्य त्या ओंकारी समर्थाची बेसली स्वारी पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या चौके दर्शन घेऊन आले समर्था विनवू लागले आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा काकी भीड झाली फार गाड्या मोडती वरचेवर बैलगाडीचे गुजार आहेत आपल्या त्याहुनी केडीघाट स्टेशनाला जाणे येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे ते बसता आले कळून आपण होता म्हणून पोचले येथे येऊन बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्याने नदीतून जाऊ शांतपणे ऐसेच केले कित्येकांनी त्या पहा नावा चालल्यात तुम्हास वाटेल हे तेच करा आम्हाला काय विचारा मी वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे येऊ ऐसे समर्थ बोलले त्याच्या सवे नावेत बैसले नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळी खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले आरपार येऊ लागले आतनीर नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकल्या परी महाराज निर्धास्त होते गिनगिन गणात बोते ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति उडू लागली धडाधडा छाती बंकटलालाची विबुध हो चौघे समर्था बोलले आम्ही अपराधी आहो भले आम्ही न तुमचे ऐकले शेगावात दयाळा त्याचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तत्काळ नर्मदाच झाली काळ आम्हाला गी बुडवावया